बायकोसोबत भांडण झाल्यानं पतीनं घेतलंय पेटवून अशी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। पतीच्या जाचाला कंटाळून बायकोनं पोलिसांकडे धावही घेतली आणि बायकोनं पोलिसांकडे तक्रार करताच पतीनं पोलीस स्टेशन समोर स्वतःलाच पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। दारूच्या नशेमध्ये पेटवून घेतलेलं आहे स्वतःला आणि फारुख खान खाजा खान यानं स्वतःला पेटवून घेतलेला आहे। फारुख 50% जळालाय। कन्नड पोलीस स्टेशनमध्ये ही सगळी घटना घडलेली आहे। कन्नड पोलीस स्टेशन समोर ही घटना घडलेली आहे। पतीनं स्वतःला जाळून घेतलेला आहे दारूच्या नशेमध्ये। प्रतिनिधी विशाल करोड यांच्याकडून। विशाल, औरंगाबादची एक धक्कादायक घटना आपल्या समोर येते, ती म्हणजे पतीनं स्वतःला जाळून घेतलेला आहे। 50% हा फारुख जो आहे तो जळालेल्या अवस्थेत आहे आणि पोलीस स्टेशन समोरच हा सगळा प्रकार घडलेला आहे। काय सविस्तर माहिती आहे? औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील धक्कादायक घटना आहे। हा पती नेहमी दारू पिऊन बायकोला त्रास द्यायचा असं माहिती कळते, त्यामुळं अखेर वैतागलेल्या पत्नीनं नवऱ्याची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं। मात्र यामुळं पती वैतागला आणि थोडासा चिडला आणि त्यात थोडा घाबरला सुद्धा असं गावकरी सांगतायत। त्यामुळं पत्नीच्या आधी पोलीस स्टेशनला पोहोचायला पतीने तिकडे धाव घेतली, मात्र तोपर्यंत पत्नीनं पूर्ण आपली तक्रार पोलिसांना दिली होती। याचा राग मनात आला आणि पोलीस स्टेशन बाहेर रस्त्याने स्वतःला जाळून घेतलंय। यात तो गंभीर जखमी झालाय, त्याला आता हॉस्पिटलाइज करण्यात आलेलं आहे आणि पोलिसांनी या दोघांच्याही तक्रारीवर आता गुन्हा दाखल केलेला आहे। बरोबर, एक गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र सध्या त्याची परिस्थिती काय आहे, काय समजू शकलंय का? सध्या परिस्थिती गंभीर आहे, त्याला हॉस्पिटलाइज करण्यात आलंय। त्याचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे। मात्र पत्नीनं सुद्धा सांगितलेलं आहे की हा खूप जास्त त्रास देत होता, त्यामुळे त्याच्यावर डोमेस्टिक व्हायोलेशनचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। या सर्व परिस्थितीत आता तो हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतरच काय ती योग्य माहिती मिळेल। धन्यवाद विशाल, या संपूर्ण माहितीबद्दल। औरंगाबाद मधली एक धक्कादायक बातमी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। पतीनं स्वतःलाच पेटवून घेतलेलं आहे आणि कन्नड पोलीस स्टेशन समोरच ही घटना घडलेली आहे। बायको आणि त्याचं नेहमी वारंवार भांडण होत होतं आणि बायकोनं पोलिसांकडे तक्रार करताच त्यानं स्वतःला पेटवून दिलंय। त्यांची प्रकृती जी आहे ती अधिक चिंताजनक आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।